मित्रांनो, कव्वा कव्वा आणि 100ला सव्वा विषय होता कालच्या मार्केटच्या आंब्याचा. 1 किलो आंबे 100 रुपयाला सव्वा किलो मिळणार होते, म्हणून त्याने रायमिंग कविता केली आणि मार्केटमध्ये त्याची पब्लिसिटी केली. कव्वा कव्वा 100ला सव्वा किलो भर आंबे असा विषय होता. सेम तसंच झालेला आहे. कव्वा कव्वा सरकार काय निर्णय घेईल, कसा निर्णय घेईल, त्या बाबतीत कधीच कोणाला अंदाज बांधता येणार नाही. प्रकरण आहे मित्रांनो, आता जे विद्यार्थी ओव्हर क्वालिफाईड आहेत तर त्यांना नोकरी लागण्यानंतर सुद्धा रिजेक्शन मिळू शकतं. जर तुम्ही नोकरी लागण्यापूर्वी अर्ज करताना पुढे सांगणाऱ्या ज्या गोष्टी तपासायच्या आहेत त्या चेक नाही केल्या तर तुमचं सिलेक्शन नंतर सुद्धा रिजेक्शन होऊ शकतं. कारण प्रकरण असं आहे की एक विद्यार्थी ओव्हर क्वालिफाईड असताना अंडर क्वालिफाईड पदासाठी जी पोस्ट होती, बँकिंग क्षेत्रातली पोस्ट होती, त्याच्यानंतर त्याच्यावरती त्याला नोकरीवर काढण्यात आलं कारण की तो ओव्हर क्वालिफाईड होता. मग प्रश्न येतो, ओव्हर क्वालिफाईड विद्यार्थ्यांना नोकरी मिळणार नाही का? नेमकं प्रकरण काय, सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. याविषयी कोर्टाने काय निर्णय दिलेला आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब डांबे तुमचं आपल्या सक्सेस अकॅडमी युट्यूब वर खूप पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर प्रकरण असं आहे मित्रांनो, तामिळनाडूमध्ये माझ्या मते एक प्रकरण असं झालेलं की त्या ठिकाणी ओव्हर क्वालिफाईड एका स्टुडंटने एका अंडर क्वालिफाईड पदासाठी अर्ज केला होता. त्याच्यामध्ये त्याचं सिलेक्शन झालं होतं आणि ते सेक्टर होतं बँकिंग सेक्टर. ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं, पुढे तो जॉईन झाला त्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी प्रशासनाच्या असं लक्षात आलं की आपली जी भरती निघालेली होती ती फक्त एक अंडर क्वालिफाईड विद्यार्थ्यांसाठी होती, परंतु त्याच्यामध्ये असे काही स्टुडंट होते जे ओव्हर क्वालिफाईड आहेत. त्यामुळे त्यांना त्याच्या भरतीवरती ज्या जॉईनिंग प्रोसेस आहे त्याच्यावरती स्थगिती दिली. मग त्या विद्यार्थ्यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली. हायकोर्टाचा आता निकाल लागलेला आहे. तर हायकोर्टाचं म्हणणं असेल की जर तुम्ही एखादी नोकरीसाठी अप्लाय करतात त्याची किमान आणि कमाल पात्रता चेक करूनच अप्लाय करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं, काही नोकऱ्या ग्रुप डी च्या असतील किंवा इतर दुसऱ्या कुठल्या आणखी नोकऱ्या असतील, त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता मित्रांनो साधारणपणे अशी असते 10वी 12वी किंवा ITI पास या विद्यार्थ्यांना किमान शिक्षण पात्रता अशी असते. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये ओव्हर क्वालिफाईड झालेले विद्यार्थी ते सुद्धा याच्यामध्ये फॉर्म भरतात. मग ज्यांचं उच्च शिक्षण झालेलं आहे त्यांची कॉम्पिटिशन ह्या 10वी 12वी ITI बेसच्या स्टुडंट सोबत होती. मग याच्यामध्ये गडबड अशी होती, ह्या विद्यार्थ्यांवरती डायरेक्टली इनडायरेक्टली अन्याय होत आहे असं हायकोर्टाचं म्हणणं आहे. कारण की जे विद्यार्थी 10वी 12वी ITI झाले ते विद्यार्थी उच्च शिक्षक किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं त्यांच्यासोबत स्पर्धा अजिबात करू शकत नाही. आणि जी शासनाने भरती काढलेली आहे त्याच्यामध्ये यांच्यासोबत स्पर्धा न करू शकल्यामुळे त्यांच्यावर थोडक्यामध्ये अन्याय होत आहे. म्हणून शासनाने डायरेक्ट निर्णय असा दिला की या जर 10वी 12वी ITI बेसवर ज्या नोकऱ्या असतील शासकीय, त्याला जर पात्रता जर नसेल उच्च शिक्षित विद्यार्थ्यांनी फॉर्म करायची आणि जर चुकून तुम्ही शिक्षण हाईड केलं आणि फॉर्म भरला, पुढे जर शासनाच्या निदर्शनास आलं प्रशासनाच्या, तर तुम्हाला त्या ठिकाणी बडतर्फ करू शकता. ठीक आहे. कारवाई सुद्धा होऊ शकते असं शासनाचं म्हणणं आहे. हे होतं प्रकरण. त्याच्यामुळे पुढे प्रश्न निर्माण होतो की मग उच्च शिक्षितांना नोकरी मिळणार का नाही भविष्यामध्ये. 100% विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नोकरी मिळणार, कारण की MPSC UPSC मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला हायर एज्युकेशन शिक्षण लागत असतं. जसं की तुमचं तलाठी असेल, कलेक्टर असेल, क्लास 2च्या पोस्ट असतील, सरळ सेवा, राज्यसेवा, या अनेक साऱ्या पोस्ट आहेत ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन रिक्वायर्डच आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागणार आहे, ज्या अंडर क्वालिफाईड साठी ज्या वॅकन्सी असतील त्यासाठी तुम्ही फक्त फॉर्म भरायचा नाही आहे. जर त्याच्यामध्ये नोटिफिकेशन मध्ये तसं स्पष्ट नमूद केलं असेल, शैक्षणिक पात्रता कमाल आणि किमान याचा पुरेपूर अभ्यास करूनच फॉर्म भरायचा आहे. जरी तुम्ही शिक्षण हाईड करून फॉर्म भरलं सिलेक्शन झालं तरी पुढे तुम्हाला या ठिकाणी रिजेक्शन मिळू शकतं. कारण प्रकरण तुमच्या समोर आहे. तुम्ही गुगल करा, सोशल मीडियावर जा किंवा न्यूजपेपर सुद्धा चेक करू शकता. सर्वत्र ही बातमी झपाट्याने पसरलेली आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे 2-3 इफेक्ट्स होतात. ठीक आहे. मग नेमकं आता पुढे आहे ओव्हर क्वालिफाईड म्हणजे काय, थोडक्यामध्ये सांगतो तुम्हाला. काही जागा 10वी 12वी 11वी किंवा व्हॉट एव्हर ज्यांचं पदवी प्राप्त झाली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी असतात. आणि त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी पूर्ण झालेले असते ते सुद्धा
ह्या 10वी-12वी आयच्या बेसवर जागा त्या विद्यार्थी खात असतात. थोडक्यामध्ये त्याला ओव्हर क्वालिफाईड म्हटलं तरी तुम्ही चालेल. मग आता पुढे नेमकं तुम्हाला अर्ज करण्यापूर्वी काय चेक करावं लागेल. आता वॅकन्सी तर भरपूर सारे येत असतात. सध्या रिसेंटली GDH ची भरती आलेली होती 28,000 प्लस. त्याच्यानंतर पोलीस भरती येऊन गेली, ठीक आहे. त्याच्यानंतर रेल्वेमध्ये भरती येऊन गेली. त्याच्यामध्ये आणखी ग्रुप डी च्या काही भरत्या आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 10वी-12वी आणि फार तर फार ITI विद्यार्थ्यांना प्रेफरन्स शासनाने त्या ठिकाणी दिले होते. मग गडबड प्रत्येक वेळेस अशीच होतीये. हे 10वी-12वी ITI बेसवरचे विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांपर्यंत म्हणजे त्यांची टफ फाईट होत आहे. मग त्यांच्यावर इनडायरेक्टली अन्याय कसा होतो लक्षात घ्या. संधीची समानता मिळत नाही, हा झाला पहिला प्रकारचा अन्याय सुद्धा म्हणू शकतात. संधीची समानता म्हणजे काय, तुम्हाला शासन सर्वांना इक्वल संधी देत असतं, ठीक आहे. पदवीधारकांना वेगळ्या पोझिशन्स असतात, जे अंडर ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या पोझिशन असतात. त्याच्यामुळे संधीची समानता इथे डायरेक्ट गायब होत आहे मित्रांनो. कारण की काय होतंय, 10वी जरी बेसवर फॉर्म सुटले तरी ग्रॅज्युएट वाले विद्यार्थी इथं 40 ते 50% फॉर्म भरतात, ठीक आहे. परंतु तेच जर ग्रॅज्युएशन रिक्वायर्ड असेल एखाद्या भरतीला, त्या ठिकाणी 10वी-12वी किंवा ITI बेसचे विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाहीत. कारण की तुम्हाला शिक्षण हे हाईड करता येऊ शकतं, परंतु तुम्हाला प्रेझेंट करता येणार नाही, ठीक आहे. तुम्ही डुप्लिकेट शिक्षण त्या ठिकाणी टाकून चालणार नाही, कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुम्ही लटकू शकता. म्हणून इथे संधीची जी समानता म्हटलं आहे सरकारच्या निर्णयानुसार, तिथं पूर्णपणे संधीच्या समानतेचा ऱ्हास होत आहे, जवळपास नाहीशी होत आहे, ठीक आहे. दुसरा इम्पॅक्ट असा पडत आहे कामाचे स्वरूप, ठीक आहे. आता साधारणपणे ग्रुप डी मध्येच ह्या 10वी ते ITI पर्यंत विद्यार्थ्यांना संधी असते, ठीक आहे. ग्रुप डी फार तर फार, ठीक आहे. त्याच्यामध्ये शिपाई असतात मित्रांनो, किंवा कामगार वर्ग असतो. हे विद्यार्थी आता जर हे कामाचं स्वरूप जर पाहिलं, ज्यांचं पदवी झालंय किंवा उच्च शिक्षण झालंय ते विद्यार्थी शिपायाचं किंवा अजून काय काय जे काही कामाचं स्वरूप असेल त्याच्यामध्ये व्यवस्थित काम करतील का, कारण की त्यांची मेंटॅलिटी पूर्णतः वेगळी राहत असते मित्रांनो. तेच जर शिपाई पदासाठी 10वी आणि 12वी जर क्रायटेरिया असेल तर त्या विद्यार्थ्यांना शिपायामध्ये नोकरी लागणं म्हणजे त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते, कारण त्यांचं शिक्षण तेवढंच लिमिटेड झालेलं असतं. म्हणून त्यांच्यासाठी ते शिपाई पद सोन्याहून पिवळं असतं असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. म्हणून त्यांचं जे काही स्पेसिफाईड काम दिलेलं असतं शासनाने ठरवून, ते हे 10वी-12वी चे विद्यार्थी अगदी उत्तमरित्या पूर्ण करू शकतात. त्याच्याच कंपॅरिझन मध्ये जे ग्रॅज्युएशन किंवा उच्च शिक्षित आहेत त्यांना जर शिपाईचे काम करायचं सांगितलं तर त्यांना थोडक्यामध्ये स्वतःचीच स्वतःवर लाज वाटू शकते, म्हणून काम ते व्यवस्थितरित्या यांच्या तुलनेमध्ये करू शकत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, हे विद्यार्थी ग्रॅज्युएट ज्यांचं झालंय ते काय करतात, पुढे नेक्स्ट भरतीची तयारी करतात किंवा दुसरा जॉब किंवा बिझनेस व्हॉट एव्हर जे काही त्यांचं असेल ते त्याच्या मागे लावतात. म्हणून थोड्याच दिवसामध्ये ते या ठिकाणी नोकरी सोडण्याचे चान्सेस सुद्धा असतात आणि अशा बऱ्याच प्रकरणामध्ये घडलेलं आहे. मग परत शासनावर बोजा वाढतो आणि त्या व्हॅकंट पोझिशन राहिल्या जातात शिल्लक, म्हणून कामाचे स्वरूप पूर्णपणे या ठिकाणी बिघडले जाते. हा झाला इनडायरेक्टली इम्पॅक्ट नंबर 2, ठीक आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन हा तिसरा इम्पॅक्ट आहे, जो की पदवीधर विद्यार्थी या ठिकाणी नियमांचं पालन करण्यास थोडी टाळाटाळ करू शकतात असं कोर्टाचं म्हणणं आहे. त्याच तुलनेमध्ये 10वी-12वी जे अंडर ग्रॅज्युएट आहेत त्यांना कामाची लाज नसते. त्याच्यानंतर त्यांचं जे काम आहे ते व्यवस्थितरित्या करू शकतात आणि दुसऱ्या जॉबला ते जास्त करून अप्लाय करू शकत नाहीत, कारण की त्यांचं शिक्षण लिमिटेड असल्यामुळे. असं थोडक्यामध्ये कोर्टाचं सुद्धा इनडायरेक्टली म्हणणं आहे. म्हणून ह्या गोष्टी संधीची समानता, कामाचे स्वरूप आणि नियमांचे काटेकोरपणे पालन ह्या गोष्टीला कुठेतरी तडा जात आहे. त्याच्यामुळे कोर्टाने कदाचित असा निर्णय दिला असू शकतो मित्रांनो, ठीक आहे. म्हणून आता पुढे येणाऱ्या भरती ज्या काय असतील, तलाठी असेल, MPSCच्या UPSCच्या व्हॉट एव्हर जे काय क्लास 1 क्लास 2च्या येऊन भरती असू द्या, त्याच्यामध्ये तर तुम्हाला ग्रॅज्युएशन आवश्यक आहे. म्हणून तुम्ही शक्यतो त्या भरतीची तयारी करा किंवा फोकस करा असं मी सजेस्ट करेल मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट, जरी तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट नसेल, सपोज पोलीस भरतीला तुम्हाला 10वी पासवर भरू शकता, 12वी पासवर भरू शकता, ठीक आहे. या ठिकाणी ग्रॅज्युएशन जर तिथं कमाल आणि किमान ह्या जर 2 गोष्टी पुरेपूरपणे पडताळून तुम्ही पाहिल्या तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पूर्ण नोटिफिकेशन रीड करावे लागेल आणि ती कमाल आणि किमान पात्रता तुम्हाला समजून घ्यावी लागेल आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला त्या ठिकाणी
फॉर्म भरता येणार आहे. म्हणून काय आहे ते, नोकरी किंवा ओव्हर क्वालिफाईड जरी विद्यार्थी मित्र असाल तरी तुम्ही घाबरून जायची गरज नाही आहे मित्रांनो, कारण तुम्हाला पूर्ण दुसऱ्या पोस्टमध्ये संधी मिळणार आहे तुमच्या शिक्षणानुसार. आता शिक्षणाचा फायदा एवढाच की तुम्ही तुमच्या पोझिशनची तुम्हाला पोस्ट निघाली तर त्या ठिकाणी सॅलरी तशी असणार आहे, बाकीचे अलाउन्सेस तसे असणार आहेत, फॅसिलिटी असणार आहे, तुमचा दर्जा वरच्या क्लासचा असणार आहे ऍज कम्पेअर टू क्लास डी. त्याच्यामुळे फायदे सुद्धा आहेत आणि तोटे सुद्धा आहेत. तोटे हे आहेत की दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे आणि विद्यार्थ्यांना काहीतरी शासकीय नोकरी पाहिजे आहे. हा झाला सगळ्यात मोठा तोटा. त्याच्यामुळे मोठा तोटा तुम्हाला इथं सहन करावे लागेल सध्या तरी, कारण आत्ताच तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कवा कवा 100ला सव्वा, त्याच प्रकारे शासन सुद्धा कवा कवा 100ला सव्वा सारखं काहीतरी आंबट चरबट निर्णय घेत असतात. त्याचं तुम्ही स्वागत करायचंय की त्याला विरोध करायचा हे डिसिजन पूर्णपणे तुमच्यावर राहील मित्रांनो. या बाबतीत तुम्हाला नक्की काय वाटतं की हा निर्णय योग्य आहे की चुकीचा आहे ते तुम्ही नक्की एकदा कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि चॅनलला नवीन असाल तर मला असं वाटतं की सबस्क्राईब करायला नक्कीच पाहिजे, कारण अशाच अपडेट रिअल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण या ठिकाणी काम करत असतो. इथेच थांबतो मित्रांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.